हाय. आपण वेगवेगळे लेखक वाचत असतो, त्यांचे विचार जाणून घेत असतो, त्यांची विविध पुस्तकं आपल्या आवडीची असतात. पण जर मला विचारलं कोणी की कोणत्या लेखकाचा दृष्टिकोन तुला हवासा वाटेल, तर माझ्या डोळ्यासमोर पहिलं नाव कायम दुर्गाबाई भागवतांचं येतं. त्यांचं ऋतुचक्र हे पुस्तक माझं फार आवडीचं आहे. त्यांची खूप जुनी कॉपी त्या पुस्तकाची माझ्याकडे आहे. या पुस्तकात त्यांनी मराठी 12 महिने आणि त्या 12 महिन्यांमध्ये दिसणारा निसर्ग यांचं खूप छान वर्णन केलं आहे. त्यांनी ते वर्णन करण्यासाठी वापरलेले शब्द आणि भाषासुद्धा खूप सुंदर आहे. मला असं वाटतं की आपण आता सगळे शहरात राहतो आणि आपल्या अवतीभोवती निसर्ग एकंदरीतच फार कमी झाला आहे. पण दुर्गाबाईंचं ऋतुचक्र जर आपण वाचलं तर आपल्याला शेजारी निसर्गाचे छोटे छोटे कप्पे सापडायला नक्की मदत होईल. नक्की वाचा.